इनाम म्हाळुंकेच्या शिक्षक रोहित पवारांचा स्पर्धा परीक्षेत 7 वेळा यश मिळवण्याचा विक्रम। एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सलग 7 वेळा अधिकारी पदावर निवड। अपयशाला संधी समजून कठोर परिश्रम करा, रोहित पवार यांचा युवकांना सल्ला। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक युवक संघर्ष करत असतात, मात्र सातत्यपूर्ण मेहनत आणि ध्येयवेडेपणा असेल तर आपल्या मागे यश धावतं। याचा प्रत्यय इनाम म्हाळुंगे येथील प्राथमिक शिक्षक रोहित विनायक पवार यांनी दिला आहे। सलग 7 वेळा स्पर्धा परीक्षेत अधिकारी पदावर निवड होऊनही प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना घडवणारे रोहित पवार प्रेरणादायी ठरले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील रोहित पवार यांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण झाले। शेतकरी कुटुंबातील असलेल्या त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती ते शिक्षक व्हावेत। त्यांच्या इच्छेखातर त्यांनी गणित विषयातून MSc, इंग्रजी साहित्य विषयातून MA आणि नंतर BEd पूर्ण केले। त्यानंतर चंदगड तालुक्यातील इनाम म्हाळुंगे येथील मराठी विद्या मंदिरमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली। शिक्षक म्हणून कार्यरत राहतानाही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी 7 वेळा अधिकारी पदासाठी यश मिळवले आहे। त्यांनी आरोग्य विभाग अमरावती, पदवीधर शिक्षक कोल्हापूर, भांडारपाल जलसंपदा विभाग नागपूर, आरोग्य सेवक भंडारा, राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ, कारागृह शिक्षक आणि आता नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परीक्षेत सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून निवड मिळवली आहे। मी 6 वेळा मिळवलेल्या सरकारी नोकऱ्या स्वीकारल्या नाहीत, त्यामुळे त्या जागांवर दुसऱ्या उमेदवारांची निवड झाली आणि त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले, यातच माझे समाधान आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले। माझे ध्येय अजूनही मोठे आहे आणि ते मी आत्मविश्वासाच्या जोरावर साध्य करणार आहे, असे आत्मविश्वासाने सांगत त्यांनी युवकांना अपयशाला संधी समजून कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला। त्यांच्या या उज्ज्वल आणि विक्रमी यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी तसेच विस्तार अधिकारी सौ सुमन सुभेदार, इब्राहिमपूर केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद भादवनकर यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।